बघूया पॅरिस जवळ असलेला समुद्र कसा आहे। We love you, Rohini. प्रचंड गार आहे। I'm doing the best part. And I'm just sitting. पुंजतोस, मी आहे रोहिणी गोसावी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नोमॅड रोहिणी। तर आज आपण एका ट्रिपला जाणार आहोत, डे ट्रिपला। पॅरिसपासून जवळपास बाय रोड 3-3.5 तासाच्या अंतरावर आहे। आपण जाणार आहोत पॅरिसजवळ असलेल्या एका बीचवर, बक-सुर-मेर असं त्या बीचचं नाव आहे आणि छान सुंदर बीच आहे। वन डे ट्रिप जर तुम्ही पॅरिसमध्ये जास्त दिवसांसाठी येणार असाल आणि कुठे जायचं असेल तर हा एक सुंदर बीच आहे। तुम्ही तिथे एका दिवसात जाऊन येऊ शकता। बाय ट्रेन कमी वेळ लागतो, बट बाय रोड जवळपास 2 ते 2.5 तास लागतात। सो लेट्स गो आणि बघूया पॅरिस जवळ असलेला समुद्र कसा आहे। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। क्या खा रहे हो? इडली एंड मेरा फेवरेट चटनी। पॅरिसमध्ये जी एक इंडियन ऑर्गनायझेशन आहे, ग्लोबल इंडियन्स ऑर्गनायझेशन, त्यांची ही डे पिकनिक आहे आणि सगळेजण समुद्रावर मज्जा करायला आलेत। हे पाणी ना खूप गार आहे, ॲक्च्युली प्रचंड गार आहे, कारण हा अटलांटिक ओशन आहे ना, तर ह्याचं पाणी खूपच गार असतं। म्हणजे जेव्हा खूप जास्त टेम्परेचर असतं बाहेर 35 वगैरे, तेव्हा ह्या समुद्राच्या म्हणजे ह्या किनाऱ्यावरचं पाणी थोडंसं गरम होतं, नाहीतर हे प्रचंड गार आहे। पण या गार पाण्यातही सगळी लहान मुलं कशी खेळतायत।
सगळे जण मी इतकं डान्स करत होते सगळ्या हिंदी गाण्यांवर आणि वेगवेगळ्या गाण्यांवर। इथली जी सगळी फ्रेंच लोक होती ती सगळी येऊन येऊन बघत होती सगळ्यांना काय डान्स करतायत हे सगळीजण। तर पॅरिसचा नाही, फ्रान्समधला पॅरिसच्या अतिशय जवळ असलेला हा समुद्रकिनारा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा। आपण भेटत राहूया अशाच नवनवीन व्हिडिओजमध्ये। बाय बाय।